नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल ऋषाली पाठशालामध्ये. आज आपण स्टडी करणार आहोत 8th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड सायन्स चॅप्टर फोर्स अँड प्रेशर. फोर्स आणि प्रेशर आपण शिकणार आहोत. या चॅप्टरमध्ये आपण कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स, त्याच्यानंतर इनर्शिया, प्रेशर अँड पायकॉन फोर्स अँड लास्ट आर्किमिडीज प्रिन्सिपल स्टडी करणारे आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची न्यूमेरिकल्स आपण बघणार आहोत. आता फर्स्टली आपण कॉन्टॅक्ट फोर्स बघणार आहोत. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? अ फोर्स ॲक्ट ऑन अ टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. दोन बॉडींमध्ये जे काय फोर्स अप्लाय होतो त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. आणि त्याच्या अपोजिट काय? फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ the two objects are not in a contact. Such a force is called as non-contact force. हे आपण एक ड्रामॅटिकल प्रेझेंटेशन मध्ये आपण बघून घेऊया. तर डायग्राम मध्ये आपण बघितलं की आपल्याला कॉन्टॅक्ट फोर्स दिसतोय. फर्स्ट मेन पुश द कार, देन बॉय पुल द डॉग अँड नेक्स्ट बॉय प्लेइंग विथ अ फुटबॉल. या सगळ्या कृतीमध्ये काय होतंय की डायरेक्टली कॉन्टॅक्ट येतोय. ॲक्च्युली काय? मसल प्रेशर अप्लाय केला जातो. डायरेक्टली आपल्या बॉडीने जो काही प्रेशर अप्लाय केला जातो त्याला मसल फोर्स म्हणतात. आणि जो मसल फोर्स असतो तो असतो कॉन्टॅक्ट फोर्स. का? तर तो फोर्स ॲक्ट करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये जावं लागतं. ऑल दिस आर द कॉन्टॅक्ट फोर्स. कार मूव्ह फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन मॅन अप्लाइड फोर्स फ्रॉम बिहाइंड. Then the elephant dog is being pulled by his master. That means बॉयला तो पुल करतोय. इथे पण फोर्स ऍक्ट झालाय. Then boy playing football is kicking the ball always. म्हणजे बॉलला किक मारल्यानंतरच तो दूर फेकला जाणार आहे. हे झाले आपले काय? कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, नाव नेक्स्ट आता आपलं काय येते? आपण नेक्स्ट बघणार नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आपण ऑब्झर्व करतोय आयर्न नेल्स गेट attracted to the poles of the magnet due to the magnetic force. जो मॅग्नेट बार दिलाय यू शेप त्याच्या भोवती काय जे आयर्न नेल्स आहे म्हणजे लोखंडी खिळे काय केले जातात? अट्रॅक्ट केल्या जातात. हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कारण दोघेही ऑब्जेक्ट दूर आहेत तरी पण त्यांच्यामध्ये एक फोर्स क्रिएट झालाय. नाही, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघणार आहे कॉमचं. जो कॉम आहे आपण आपल्या हेअरवरनं फिरवल्यानंतर छोटे छोटे जे पेपर कट्स असतात, पेपरचे तुकडे असतात, ते जर आपण खाली टाकले तर ते तुकडे आहे त्या कोंबकडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो. त्याच्याने ते त्या कंगव्याकडे तो काही चार्ज येतो आणि त्याच्याने ते पेपरचे तुकडे असतात ते अट्रॅक्ट केले जातात. हा पण झाला एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल. देन आपण बघितलंय एखादं ट्री बघितलं, आपण झाड बघितलं किंवा इथे कोकोनट बघितलं. आपण कोकोनट बघितल्यानंतर जे काही कोकोनट फॉल झालंय, नारळ जे पडलंय ते जमिनीच्या दिशेने पडलंय. ते आकाशात न जाता जमिनीच्या दिशेने पडलंय. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक कॉन्टॅक्ट फोर्स, काहीतरी एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्स ऍक्ट झाला. त्याच्यानेच तो काय ते नारळ जमिनीकडे आलं. म्हणजे त्यांच्याकडे कोणतं ते तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? तो ग्रॅव्हिटेशनल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स त्याच्यावरती ऍक्ट झाला आणि त्याच्यामुळे कोकोनट फॉलिंग झालं आणि ते कुठे? जमिनीवरच पडलं. बिकॉज बाय द ग्रॅव्हिटी ऑफ दिस फोर्स. हे झाले आपले कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल. आता जे काय आपण म्हणणार आहेत की जे मस्क्युलर फोर्स म्हणतो किंवा त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो, तर त्याचे एक्झाम्पल काय येतात की त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कोणते घेऊ शकतो? लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. हे जे काय फोर्स आपण ऍक्ट करतो ऑब्जेक्ट वरती याला आपण म्हणणार आहोत कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, नाव आता आपण काय करणार आहे? नेक्स्ट बघतोय आपण नॉन कॉन्टॅक्टचं आपण एक्झाम्पल बघतोय. आता एक कंटेनर दिलंय. ओके, बिग प्लास्टिक कंटेनर और ट्रे, फिल द वॉटर. त्याच्यामध्ये वॉटर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 बॉटल, प्लास्टिकच्याच बॉटल त्याच्यामध्ये सोडल्यानंतर त्या काय करताय? फ्लोटिंग करताय. त्या बॉटल्सवरतीच मॅग्नेट काय केलंय? त्याच्या टॉपला मॅग्नेट ठेवलंय. मॅग्नेट ठेवल्यानंतर काय होतं? ते त्याचे नॉर्थ साऊथ पोलचे काय आपण त्या डायरेक्शनमध्ये ठेवलंय. त्याचं ऑब्झर्वेशन काय आहे ते बघा. इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर टू द साऊथ पोल ऑफ द अदर मॅग्नेट, द बॉटल विल हेडेड टुवर्ड्स
each other because unlike poles attract each other. म्हणजेच काय, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या डायरेक्शनने बॉटल्स पुट केल्या ठेवल्या, त्याच्यामुळे काय होतंय की त्यांच्यामध्ये जो काही फोर्स ऍक्ट झाला आहे तो काय एकमेकांना अट्रॅक्ट करतोय आणि त्या दोघे बॉटलचे काय होते माउथ आहे एका साईडने पुश केले किंवा पुल केले आहेत, हे आपण ऑब्झर्वेशन मध्ये बघतोय. म्हणजे हा कोणता अट्रॅक्शन फोर्स ऍक्ट झालाय, हा कशामध्ये होतो, अनलाईक पोलमध्ये किंवा अपोजिट पोलमध्ये अट्रॅक्शन फोर्स बघायला भेटतो आपल्याला मॅग्नेटमध्ये. त्याच्यानंतर आता काय, जर आपण हेच काय केलं, हे जर त्याचे डायरेक्शन बदलले तर त्या बॉटल्स एकमेकींकडे रिप्लेस होतील, सेम पोल त्यांचे जवळ आले तर रिप्लेस होतील आणि बॉटलची पोझिशन ही चेंज होईल. इथे आता आपण काय स्टडी करतोय की इथे आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स ऍक्ट झाला आहे. ओके, आपण बघितलं कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बघितला. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, आपण जो काय मस्क्युलर फोर्स आपण ऍक्ट करणार आहे, लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग, त्याला बोलतो आपण कॉन्टॅक्ट फोर्स. देन त्याच्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जो काही आपल्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. त्याच्यानंतर ज्या कोम्बमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट होतो. त्याच्यानंतर मॅग्नेटमध्ये जे काही पोलचं अट्रॅक्शन म्हणून जो काही फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार आहे. आता आपण स्टडी करणार आहे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. आता बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स मध्ये आपण काय बघतोय बघा, इथे आपल्याला पिक्चर मध्ये आपण स्टडी केलं ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येतं की टेक अप वन कार्डबोर्ड बॉक्स, टाय थिक स्ट्रिंग टू इट्स टू साइड अँड कीप ऑन द स्मूथ टेबल. टेबलवरती काय केलं, एक कार्डबोर्ड शीट ठेवलंय, दोघी साईडने एक थिक स्ट्रिंग त्याला हँग केली. हँग केल्यानंतर त्याला काहीतरी दोघही साईडनी सेम वेट त्याच्यामध्ये पुट केले किंवा वेइंग पॅन्स त्याला लावल्या, इक्वल मासच्या अडकवल्यात आणि त्या वेइंग पॅनमध्ये इक्वल मासचे किंवा इक्वल वेट असलेले काय बॉक्स टाकले किंवा वेट टाकले इक्वल वेटचे. ते टाकल्यानंतर काय होतं, हे दोघही जे काय पॅन आहे हे बॅलन्स झाले आणि जो काही कार्डबोर्ड शीट आहे तो दोघांच्या मिडलला स्थिर झालाय. म्हणजे त्याच्यावरती कोणत्या साईडने फोर्स ऍक्ट झाला नाही, त्याचा जो काय इफेक्टिव्ह जो काही त्याच्यावरचा फोर्स असेल किंवा जो काही त्याचा जो फोर्स असेल तो झिरो झालाय, त्याच्याने काय तो स्थिर राहिलाय. पण हे जर आपण काय केलं, चेंजेस केलं, हे चेंजेस केलं तर म्हणजे काय, एका साईडने जर आपण थोडंसं जास्त वेट ऍड केल्यानंतर जो काय कार्डबोर्ड शीट होत आहे तो ज्या साईडने आपण जास्त वेट ऍड करणार आहे त्या साईडने काय पुल होईल, सरकेल जरा आणि जे काय ह्या बॉक्सची पोझिशन चेंज होईल, तेव्हा त्याला आपण बोलणार आहे अनबॅलन्स फोर्स बोलणार आहे. आता बॅलन्स फोर्स म्हणजे काय, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन बोथ द पॅन्स व्हेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. दिस मीन्स बॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन द बॉक्स अँड दिस इज द इफेक्टिव्ह फोर्स इज इक्वल टू द झिरो. त्या दोघांवरती झिरो फोर्स ऍक्ट होणार आहे त्याच्या दोघांच्या अपोजिट डायरेक्शनने. त्याच्याच आपण काय बघणार आहे, जर आपण वेट एका साईडचं वेट आपण जर वाढवलं तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, ऑब्झर्व करू आपण. व्हेन अनइक्वल फोर्स आर अप्लाइड टू द बॉक्स इन द टू साइड अँड अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन द बॉक्स रिझल्टिंग इन अ इम्पॉर्टिंग मोशन ऑफ द बॉक्सेस. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये अनबॅलन्स फोर्स ऍड केला तर बॉक्सची पोझिशन चेंज होणार आहे. अनबॅलन्स फोर्स म्हणजे अनइक्वल फोर्स आणि बॅलन्स फोर्स म्हणजे काय, सेम ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कन्सेप्ट आपल्या लक्षात आले असेल. ओके, नाव आता आपण काय बघणार आहे, नेक्स्ट पार्ट आपण बघतोय जो काही आपण इक्वल अनइक्वल फोर्स आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी ऑब्झर्व करणार आहे फोर्सच्या संदर्भात. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण स्टडी करूया. ओके, इफ द several force applied on an object in a same direction, a force equal to their additional acts on that object. म्हणजेच एक सेम फोर्स जर ऍक्ट झाला असेल सेम डायरेक्शनने ऑब्जेक्टवर, इक्वल काय त्याची ऍडिशन झाले असेल तर फोर्स काय त्याच्यामध्ये ऍड होत होतो. सेकंड काय येतं आपण ऑब्झर्वेशन त्याच्यामधलं, इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन अपोजिट टू द इच अदर, अ फोर्स इक्वल टू द डिफरन्स ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे दोन साईडने जर एखादा फोर्स सेम डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनने एखाद्या ऑब्जेक्ट वरती
अप्लाय झाला तर तो फोर्स काय होतो, इक्वल होतो. फोर्स इक्वल टू द डिफरन्स ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. त्याच्या डिफरन्सवर ऍक्ट होतो. पण हे जर एका साईडने ऍड झाला, ओके, एका साईडने ऍड झाल्यानंतर काय होतं, तर त्याच्यामध्ये ऍडिशन होते त्या फोर्सची ऍडिशन होते. आणि जर सेम अपोजिट साईडनी दोघे साईडने ऍक्ट झालं तर त्याच्यामध्ये त्यांचा डिफरन्स येतो त्या फोर्सचा. अ फोर्स इज एक्सप्रेस इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. आपण लक्षात घ्यायचं, वेक्टर स्केलर म्हणजे काय, वेक्टर काय, काहीतरी डायरेक्शनसाठी दिशा वगैरे काहीतरी लागणार आहे, त्याला कोणत्या तरी साईडने आपल्याला ते फोर्स द्यावा लागणार आहे. ओके, त्याला दिशा लागणार आहे, मॅग्निट्यूड लागणार त्याला, म्हणून ती व्हेक्टर क्वांटिटी होते फोर्स. आणि तिला मॅग्निट्यूडने आणि डायरेक्शनने आपण एक्सप्रेस करतो, म्हणजे ती वेक्टर क्वांटिटी. ओके. If more than one force are acting on a body, then the effect on the body is due to the net force. आपल्या बॉडीवर किंवा एखाद्या ऑब्जेक्ट वरती एकापेक्षा जास्त फोर्स जर ऍक्ट झाले तर ती बॉडी काय करते, तर सगळ्या फोर्सचं काय, देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. त्याच्यावरती सगळ्यांचा एक नेट फोर्स, एक ओव्हरऑल फोर्स ती शो करते. नाव आता आपण बघणार आहोत नेक्स्ट काय, तर आपलं इनर्शियाचं काय इन्फॉर्मेशन घेणार आहे. इनर्शिया म्हणजे काय, आता इनर्शिया म्हणजे बघा, अन ऑब्जेक्ट change its state of motion due to the force. In the absence of the force, object exhibits a tendency to remain in the exciting state of the motion. इनर्शिया म्हणजे काय, एक मोशन विषयीची एक कन्सेप्ट आहे ती. त्याची दुसरी आपण डेफिनेशन बघू. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्साइटिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची टेंडन्सी काय, की त्याच्या एक्साइटिंग स्टेटमध्ये राहण्याची जी काय त्याची टेंडन्सी आहे ऑब्जेक्टची, त्याला आपण बोलतो इनर्शिया. आता इनर्शिया आपण बघतोय, इनर्शियाचे आपण टाईप सांगू शकतो. इनर्शियाचे टाईप काय येतात, जे आपल्याला डीपली नाही, फक्त त्याचं इन्फॉर्मेशन आहे थोडी. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन, अँड देन डायरेक्शनल इनर्शिया. ओके. आता त्याच्यानंतर आपण स्टडी करताना इनर्शियाचे इन्फॉर्मेशन सांगताना काय सांगू शकतो, दिस इज द व्हाय अन ऑब्जेक्ट इन अ स्टेशनरी स्टेट रिमेन इट्स सेम स्टेट अँड an object in the motion remain its state of the motion in the absence of external force. त्या काय एक्सटर्नल फोर्सच्या काय अब्सेन्स मध्ये जी काय बॉडीची टेंडन्सी आहे एक्झिस्ट करण्याची स्वतःला, त्याला आपण बोलतो इनर्शिया. मग आता आपण याचे एक्झाम्पल्स किंवा याचे काही आपल्याला ऍक्टिव्हिटीज सांगितल्या. ऍक्टिव्हिटी सांगताना काय, पोस्ट कार्डची ऍक्टिव्हिटी सांगितली की पोस्ट कार्ड काय करायचं, एका ग्लासवरती ठेवायचंय, त्याच्यानंतर त्याच्यावरती ₹5चा कॉइन ठेवायचा आहे आणि स्किलफुली त्याला पुश करायचं किंवा त्याला पुश करून ते कार्ड साईडला काढून तो कॉइन कसा स्ट्रेटली कसा पडतोय त्या ग्लासमध्ये हे ऑब्झर्व करायचंय. ओके. देन त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी सांगितली, हँग हाफ ऑफ kg मास टू द स्टँड. एखादा स्टँड घ्यायचं, त्या स्टँडला एका साईडने काय, एका स्ट्रिंगच्या साईडने हाफ kg मास टाय करायचंय, दुसऱ्या साईडने पण तसंच मास टाय करायचंय आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय की कोणत्या साईडने वेट जास्त लावलं, कोणत्याही साईडने वेट जास्त लावलं तर तो साईड काय होते, ती स्ट्रिंग काय होते, ब्रेक होते किंवा वाकते. तर हे सगळं ते ऑब्झर्वेशन करायचंय. ओके. आता आपण पुढचा टॉपिक बघतोय, प्रेशर बघतोय. आता प्रेशर काय आहे, प्रेशर आपण ऑब्झर्व केलं असेल की आपण एखाद्या मेकॅनिकल गेलो किंवा एखाद्या गॅरेजवरती गेलो तर तिथे काय आपण एखाद्या टू व्हीलरला फोर व्हीलरला आपण त्याच्या टायरमध्ये जे काय एअर प्रेशर म्हणजे जे काय हवा भरतो, आपण एअर फिल करतो त्याच्या टायरमध्ये, तेव्हा ती व्यक्ती असते गॅरेजमधली व्यक्ती काय करते की एक मशीन्स त्याला टायरला लावते. ते लावल्यानंतर आपण आपल्या त्या टायरमध्ये किती हवा कमी आहे हे आपण ऑब्झर्व करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आयडेंटिकली जितकी त्याला रिक्वायर्ड हवा आहे ती आपण त्याच्यामध्ये भरतो. हे काय जे मेजर करतो त्याला काय होतं, प्रेशर मेजर करून त्याच्यामध्ये हवी असलेली एअर आपण फिलिंग करतो. मग त्यालाच काय म्हणतात, ते टायरला प्रेशराईज करून त्याचे मेजरमेंट करून त्याला जितकी नीड आहे एअरची तितकी त्याच्यामध्ये टाकली जाते. त्या मशीनद्वारे आपण काय करतो, त्या टायरचा एअर प्रेशर काउंट करतो. ओके. एअर प्रेशर काउंट करतो
आणि जेव्हा त्या चाकामध्ये एअर वाढली, एअरचं प्रेशर वाढलं, तर ती काय ती त्याला पुश करते पुढे टायरला आणि ते चालतं फोर्सफुली, ते काय चालतो. फोर्स आणि आता प्रेशर आपण स्टडी करतोय. फोर्स तर आपण बघितलाय. ओके. आता एक अजून ऍक्टिव्हिटी दिली की एखादा उडन काय हॅमरिंग घ्यायचंय, एखादा वुडन प्लॅंक बाय हॅमरिंग ऑन द देअर हेड. एखादा काय शार्प नेल्स घ्यायचा आहे, त्याच्यावरती हॅमरने हॅम करायचंय. तर तो नेल त्या वूडमध्ये कशा प्रकारे जातोय, कोणत्या प्रेशरने जातोय हे आपण ऑब्झर्व करायचं. तो काय त्याच्यामध्ये एक्झॅक्टली प्रेस होणार आहे. वेन प्रेसिंग द ड्रॉइंग पेन्स इंटू द ड्रॉइंग बोर्ड, दे गेट इंटू द बोर्ड इझिली. एखादा काय ड्रॉइंग बोर्डवरती पेन जर आपण लिहिला, तर तो इझिली काय करतो, तो राईट करतो. बाय अप्लाइंग द फोर्स युजिंग द थंब अँड वन कॅन पुश द पिन्स इनटू द बोर्ड. म्हणजे आपण ड्रॉइंग बोर्डला एखाद्या पिनने पण जी लावायची असेल, तर ती आपण इझिली काय करतोय, पुश करू शकतो बोर्डला. पण तेच जर आपण एखादा नेल्स घेतला, खिळा घेतला, तर आपल्याला एखाद्या लाकडाला किंवा भिंतीला तो काय प्रेशरनी म्हणजे हॅमरच्या साह्यानेच तो लावावा लागेल, कारण का सरफेस हार्ड येतोय त्याच्यामुळे. ओके. नाव आता आपण बघतोय प्रेशर म्हणजे काय. आता प्रेशरचं बघा आपण बघतोय. Pressure, the force exerted perpendicularly on the unit area is called pressure. The force exerted perpendicularly on the unit area is called pressure. आणि प्रेशरचा एक फॉर्म मध्ये दिलाय, न्यूमेरिकल फॉर्म दिलाय काय प्रेशरचा. प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑन द विच फोर्स इज अप्लाइड. म्हणजे प्रेशर काय असतो की जो फोर्स आपण लावलाय तो किती युनिट एरियावरती आपण ऍक्ट केलाय, किती युनिट एरियावरती आपण लावलंय हे आपण सांगू शकतो. मग आता याच्यावरनं आपण प्रेशरचे युनिट काढले. प्रेशरचे युनिट आपण सांगू शकतो. ओके. युनिट ऑफ अ प्रेशर, SI सिस्टीम मध्ये प्रेशरचं किंवा फोर्सचं युनिट काय सांगतो आपण, न्यूटन सांगतोय. आणि एरिया, जो युनिट एरियावरती किती जो फोर्स अप्लाय केलाय त्या कोणता एरिया, तो मीटर स्क्वेअर हा एरिया. आपण SI सिस्टीम मधल्या प्रेशरचे युनिट आपण सांगू शकतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि ह्या न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण पास्कल म्हणतो. आणि हा पास्कल काय आपण तो युनिट बार मध्ये किंवा प्रेशर बार मध्ये आपण तो मेजर करताना सांगू शकतो काय, 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. म्हणजे 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. प्रेशर स्केलर क्वांटिटी आहे. प्रेशर स्केलर क्वांटिटी आहे. प्रेशरला मॅग्नेट्यूडची अँड डायरेक्शनची गरज नसते, म्हणून ती स्केलर क्वांटिटी आहे. फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्सला डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड बोथ आर असतात, दोघंही त्याला असतात. इफ द एरिया इन्क्रीज, प्रेशर रिड्यूस ऑफ द सेम फोर्स. एरिया इन्क्रीज झाला तर प्रेशर आपला कमी होतो. इफ द एरिया डिक्रीज, द प्रेशर इन्क्रीज फॉर द सेम फोर्स. एरियावरती डिपेंड असतो प्रेशर कमी जास्त होण्याचे. म्हणजे इथे आपण बघू शकतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. प्रेशर अँड एरिया आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. प्रेशर अँड फोर्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके. नाव आता आपण बघतोय प्रेशर आपल्या सॉलिड वरती ऍक्ट झाला, लिक्विड वरती ऍक्ट झाला, कसा ऍक्ट होतो ते आपण बघणार आहे. आपल्याला डायग्राम दाखवले, डायग्राम मध्ये फोर्स प्रेशर दाखवलंय, सॉलिड वरती प्रेशर कसं ऍक्ट होतंय आपण बघितला. एक वुडन स्लाइड बघितली आपण एक, त्याच्यावरती आपण ऑब्झर्व करते की बॉक्स ठेवले, त्या बॉक्सवरती काय केलंय, बुक्स एक स्लाइडली अशी लाकडी फळी ठेवली. त्या फळीवरती आपण काय केलंय, ती बुक्स ठेवले. ते बुक्स काय केले आपण स्प्रेड करून ठेवले, तेव्हा त्याच्यावरचा फोर्स काय झालाय, हा डिक्रीज झालाय, कमी झालाय. ओके. स्लाइटली फळी एकदम स्ट्रेट लेवलमध्ये राहिले. तेच जर आपण काय केलं, ते चारही बुक मिडलला ठेवले आणि काय आपण ऑब्झर्व करतोय की ती फळी, जी लाकडी फळी आहे, आतमध्ये झुकलेली दिसते आपल्याला. बिकॉज वाय, प्रेशर काय इन्क्रीज झाला, बिकॉज फोर्स जो काय बुकचा फोर्स आहे, बुकचा वेट आहे, तो काय इन्क्रीज झाला किंवा कॉन्सन्ट्रेटेड झाला एका ठिकाणी, म्हणून त्याचा काय फोर्स वाढला, प्रेशर वाढला. पण हेच जर तो फोर्स काय आपण डिव्हाइड केलाय, तो कमी झालाय, त्याचा एरिया वाढवलाय फोर्सचा, तर ते काय, तो प्रेशर त्याच्यावरती अप्लाय झालाय हा कमी झालाय. ओके. हे आपण लक्षात घेतलंय. ओके. आपल्या लक्षात आलं हे. नाव आता आपण प्रेशर ऑफ लिक्विड, लिक्विडचं आपण प्रेशर ऑब्झर्व करणार आहे. असंच लिक्विडचं प्रेशर ऑब्झर्व करताना आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे.
प्लास्टिक बॉटल घेतली आपण एक. ओके, प्लास्टिक बॉटल घेतल्यानंतर आपण काय केलंय, त्या प्लास्टिक बॉटलला आपण एका एका ठिकाणी पिनने होल केलंय. ओके, एका पॉइंटला पिनने होल केलं. होल केल्यानंतर काय आपण डायग्राम मध्ये बघू शकतो, पिनने होल केलंय. या बॉटलला आपण 3.6 डायग्राम मध्ये एकाच ठिकाणी पिनने होल केले आणि दुसऱ्या ठिकाणी बघा आपण ऑब्झर्व करते 3.7 मध्ये काय त्याला तीन ठिकाणी 1 2 3 तीन ठिकाणी त्याला होल केले. मग याच्यावरनं काय होतं, जो काय वॉटरचा प्रेशर असेल तो त्या होलला डिवाइड झालाय. होलला डिवाइड झाल्यानंतर त्या प्रेशरने ते पाणी आहे जे की आपण ऑब्झर्व करतो काय ते लिक्विड आहे, त्या बॉटलच्या अगदी नियर जवळच पडते. ओके, जवळच त्याच्या पडते. पण ते जर आपण एकाच ठिकाणी बॉटलला बॉटमला दिल्यानंतर जे काही ते पाण्याचा फ्लो किंवा ते काही जे काही लिक्विड असेल त्याचा येण्याचा फ्लो हा जास्त आहे आणि लिक्विड जिथे आपल्याला टार्गेटने आपल्याला जिथे न्यायचं आहे तिथे आपण ते नेऊ शकतो. हे याच्यावरनं आपण ऑब्झर्व करतोय. ओके, ऑब्झर्व म्हणजे आता आपण इथं बघतोय 1 2 3. जर बॉटमला आपण होल केलं तर जो काय लिक्विडचा प्रेशर जास्त असल्यामुळे हे पाण्याची जी काय पडण्याची दिशा आहे, जेव्हा हे पाणी काय दूरवर फेकलं जातं. हे जर आपण अजून मिडलला घेतल्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं कमी दूर फेकलं जातं आणि जर वरचा 3 नंबरचा आपण ऑब्झर्वेशन केलं तर पाणी खूपच बॉटलच्या जवळ फेकलं जातं. कारण का त्या 3 नंबरच्या पॉईंटला जो काही लिक्विडचा प्रेशर ऍक्ट झाला हा खूप कमी आहे ॲज अ कम्पेअर टू पॉईंट 1. हे सगळं आपण ऑब्झर्व केलंय. ओके, म्हणजे त्याच्याचमुळे आपण काय एखाद्या टाकीतनं पाणी जेव्हा आपण काढतोय, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर पाण्याचा येण्याचा प्रेशर जास्त असतो, कारण त्याच्यावर जो फोर्स असतो पाण्याचा तो जास्त ऍक्ट झालेला असतो. हे प्रिन्सिपल त्याच्यावर येतं. नाव नेक्स्ट आता आपण गॅस प्रेशर म्हणणार आहे. आपण गॅस प्रेशर कसं आपण मेजर करतो, बलून आपल्याला माहिती आहे. बलून माहित आहे तर आपण जेव्हा बलून पूर्ण फुगवल्यानंतर त्याच्यामध्ये एअर टाईट केल्यानंतर बलून हवेत उडतो. पण तेच जर बलूनला आपण पिनने होल केला किंवा त्यातली एअर लीक झाली तर तो बलून काय करतो, तो खाली पडतो किंवा त्यातली एअर निघून जाते. ओके, आणि जे बलून आहे किंवा जो फ्लुइड आहे जो त्या बलून मध्ये एअर दिल्यानंतर ते काय पूर्ण साईडने काय असतं ते इक्वल सेम प्रमाणात ती पूर्ण सर्व त्या बलूनच्या डायरेक्शनला सेम प्रमाणात ती स्प्रेड झालेली असते. म्हणजेच काय ऑल द गॅसेस अँड लिक्विड हॅव द कॉमन नेम फ्लुइड. मग आपण हे जे काही ऑब्झर्वेशन करताना लिक्विडचं लिक्विड अँड एअरचं हे ऑब्झर्व करताना आपण त्याला फ्लुइड म्हणलं, एअर फ्लुइड अँड लिक्विड फ्लुइड. नाव आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर की आपल्या सराउंडिंगला जो काय प्रेशर अवेलेबल आहे किंवा जो काय प्रेशर प्रेझेंट आहे आपण त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. आणि आपल्या बॉडीवरती ज्या अर्थने जो काही फोर्स ऍक्ट केला तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याला एक दिशा आहे, डाऊनवर्ड दिशा आहे, म्हणजे ते आपल्या साईडने आपल्याला ती ओढतात. मग आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं काय आता आपण द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जे काय एअर प्रेशर आहे जो आपण स्टँडर्ड व्हॅल्यू घेतली त्याची सी लेवलला घेतली ती 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतली. एअर प्रेशर डिक्रीज ॲज वन गोज अप इन द हाय फ्रॉम द सी लेवल. जसं आपण सी लेवलने समुद्र सपाटीपासून उंच जाऊ तसं तसं आपला जो एअर प्रेशर कमी होणार आहे, तसं तसं आपण खाली येणार तसं आपलं एअर प्रेशर वाढणार आहे. सी लेवलला 1 ॲटमॉस्फेरिक एअर प्रेशर आहे. ओके, त्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो का, जे काही आपण हाईटला जाणार आहे तेव्हा आपल्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तो कमी ऍक्ट होतो आणि जर आपण जसं जमिनीवर राहणार तसं आपल्यावरती जो एअर प्रेशर आहे तो जास्त प्रमाणात ऍक्ट होतो. आता 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 101 into 10⁻³ Pascal is equal to 1 bar is equal to 10⁻³ millibar. ओके, नाव आता बघा 1 millibar is approximately equal to 10⁻² Pascal. That means hectopascal. तर काय त्याला बोललंय, हेक्टोपास्कल बोललंय. Atmospheric pressure is specified in the unit millibar or hectopascal HPA. Atmospheric pressure at the point in air is equal from the all side. Atmospheric pressure हा सर्व पॉइंटनी एअरवरती इक्वल फॉर्म मध्ये
ऍक्ट झालेला असतो. ओके, नाव आता आपण काय अर्थचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण काय सांगू शकतो. द अर्थ्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज विथ हाईट फ्रॉम द सी लेव्हल. सी लेव्हलवरनं काय ते कमी होत जातं. आपण एका पिक्चरमध्ये हे बघूया. डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण आहे. हाईट दाखवली आहे. ओके, ॲटमॉस्फेरिक प्रेशर दाखवलंय 200, 600 and 10 सॉरी 2000, 6000 and 10,000. जसं जसं आपण काय अल्टिट्यूडला हाईटला जातोय तस तसं एअर प्रेशर हा आपला कमी होत आहे. नाव आता आपण नेक्स्ट बघतोय बायोनॉट फोर्स. बायोनॉट फोर्स म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आपण वॉटर बॉडीज मध्ये किंवा फ्लुइड मध्ये डीप केल्यानंतर तो वरच्या दिशेने स्वतःला ढकलतो, अपवर्ड डायरेक्शनने स्वतःला मूव्ह करतो. त्या फोर्सला आपण बोलणार आहे बायोनॉट फोर्स. आणि याच्या बायोनॉट फोर्स मेजर करूनच काय आर्किमेडिज प्रिन्सिपल डेव्हलप झालंय. आता बायोनॉट फोर्स आपण सांगू शकतोय काय येतो बायोनॉट फोर्स. The upward force acting on the object in a water or other fluid or gas is called Bayonet force. त्याला FB ने इंडिकेट केलंय. बायोनॉट फोर्स इज डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. 2 फॅक्टरवरती हा फोर्स डिपेंड असतो. पहिला फॅक्टर येणार आहे आपला व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा व्हॉल्यूमवरती बायोनॉट फोर्स ऍक्ट झालेला असतो किंवा डिपेंड असतो. फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. जर मोर फोर्स असेल तर तो व्हॉल्यूम असतो डिपिंग ऑब्जेक्टचा पण जास्त असतो. देन डेन्सिटी ऑफ द लिक्विड, मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर द फोर्स ऑफ बायोनन्सी. म्हणजे लिक्विडची डेन्सिटी जास्त असेल तर बायोनन्सी त्याची जास्त असते. ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम जास्त असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स पण काय असतो, जास्त असतो. ओके, नाव आता आपण ऑब्झर्व करतोय कशामध्ये, आपण डायग्राम मध्ये आपण बघतोय की बायोनॉट फोर्स बघा, बाटली भरलेली आहे तर ती डीप होते पण ती वरच्या अपवर्ड दिशेने स्वतःला ढकलते. पण ती बाटली रिकामी दाखवली तर ती काय फ्लोटिंग करते पाण्यावरती. तसंच जो बॉल दाखवला तो फ्लोटिंग करते पाण्याने. पण आपण एखादी बाटली भरली तरी पण ती काय उलट्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या साईडने जमिनीच्या दिशेने न जाता ती पाण्याच्या वरती आतमध्येच असते पाण्याच्या, पण ती पाण्याच्या अपवर्ड दिशेने ती स्वतःला मूव्ह करते आणि रिकामी बाटली पाण्यावरती तरंगते आणि भरलेली जी बॉटल असते पाण्याची ती पाण्याखाली तरंगते. हा एक्सपेरिमेंट आपण करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे लास्ट आपल्या चॅप्टरचा पॉइंट आहे काय आर्किमेडिज प्रिन्सिपल. आर्किमेडिज प्रिन्सिपल सगळ्यांना माहिती, आपण स्टोरी पण ऐकलेली की काय युरोका 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 मीन्स काय सापडलं, आय फाउंड इट, आय फाउंड इट. म्हणजे काय आर्किमेडिज सायंटिस्ट आहे, त्यांनी ह्या बायोनॉट फोर्सचा काय हेल्प घेऊन आर्किमेडिज प्रिन्सिपल डेव्हलप केलंय. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एक पिक्चर्स मध्ये आपण बघितला एक स्टोन आहे. स्टोन एम्प्टी बॉटलमध्ये, एम्प्टी कंटेनरमध्ये आणि पाणी असलेल्या कंटेनरमध्ये काय केलंय दाखवलंय. तर त्याच्यानंतर काय त्यांनी ऑब्झर्व केलंय की ते स्टोनच्या जेवढं वेट आहे, जेवढं व्हॉल्यूम आहे स्टोनचं, तेवढं पाणी त्या कंटेनरमध्ये इन्क्रीज झालं. त्याच्यानंतर मग त्याच्यावर असं ऑब्झर्वेशन काढलं की जेवढ्या वेटचा किंवा जेवढ्या मासचा, जेवढ्या व्हॉल्यूमचा ऑब्जेक्ट आपण पाण्यामध्ये ऍड केल्यानंतर तितक्याच व्हॉल्यूमचं पाणी त्या कंटेनरमधनं बाहेर टाकलं जातं किंवा त्याची लेवल वाढवली जाते. हे ते प्रिन्सिपल आहे. ते प्रिन्सिपल आपण स्टडी करू बघा. व्हेन अन ऑब्जेक्ट इज partially or fully immersed in the fluid, a force of the buoyancy act on its in upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट फुल्ली किंवा पार्शली आपण पाण्यामध्ये किंवा एखाद्या फ्लुइडमध्ये बुडवल्यानंतर तो त्याचा जो फोर्स असेल तो बायोनन्सी फोर्स काय अपवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतो आणि अपवर्ड डायरेक्शनने ऍड झाल्यानंतर त्या फ्लुइडचं डिस्प्लेसमेंट होते ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूम इतकं, म्हणजे ते पाणी बाहेर टाकलं जातं तेवढं. हे साधं सिंपल हे आर्किमेडिजचं प्रिन्सिपल आहे. आर्किमेडिजने ते शोधलंय आणि तो काय युरेका म्हणून फाउंड केलंय. युरेका म्हणजे काय आय फाउंड इट. आणि आर्किमेडिजने अजून काय पायचाही न्यूमेरिकल कॅल्क्युलेशनमध्ये शोध लावलाय. ओके, नाव नेक्स्ट आता आपण डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी.
डेन्सिटी बघा आता कशी आपण फाइंड आउट करणार आहे. डेन्सिटी म्हणजे काय, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. डेन्सिटीचं SI सिस्टीमचं युनिट काय येतं, किलोग्राम पर मीटर क्यूब. आणि काय, द प्रॉपर्टी डेन्सिटी इज द व्हेरी युजफुल इन डिसाइडिंग द प्युरिटी ऑफ द सबस्टन्स. डेन्सिटी ही सबस्टन्सची प्युरिटी चेक करण्यासाठी युजफुल प्रॉपर्टी आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी सांगितली आहे, तर ती कशी डेन्सिटी लिहितो आपण, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे डेन्सिटी, वॉटरची डेन्सिटी ही युनिव्हर्सल आहे, ही आयडेंटिकल आहे आणि हे आपण रेफरन्स म्हणून यूज करतो. ओके. Ratio of two equal physical quantities has no unit. Relative density of the substance is called its specific gravity. रिलेटिव्ह डेन्सिटीला काय म्हणतात, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जेव्हा रेशो असतो दोन फिजिकल क्वांटिटीचा, त्यांचं युनिट कॅन्सल होतं. इथं डेन्सिटी म्हणून यांचं युनिट कॅन्सल झालंय. आज आपण बघितलं, स्टडी केलंय काय, चॅप्टर फोर्स अँड प्रेशर. होल चॅप्टर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केला आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा चॅप्टर नक्कीच आवडला असेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.